दुधी भोपळ्याचे हे थालीपीठ खमंग तर होते, शिवाय सकाळी केले तर संध्याकाळपर्यंत मऊसूत राहते. तर त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे. कोवळा आहे म्हणून मी साल काढून घेतलेली नाही. आता तो किसून घेणार आहे. दुधी भोपळा किसून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 3 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, त्याचबरोबर आलं, लसूण आणि मिरचीची इथं मी बिन पाणी घालता पेस्ट केलेली आहे ती त्याच्यामध्ये घातलेली आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याचा अजिबात वापर न करता दुधी भोपळ्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर पीठ इथे मळून झालेलं आहे. तर जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने हे पीठ मऊसूत असं मळून घेतलेलं आहे. आता लगेच आपण थालीपीठ करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक सुती कापड घेतलेलं आहे भिजवून. ते आपल्याला पोळपाटवर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी आणखी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं पांढरे तीळ असे टाकलेले आहे, तुम्ही पसरवून पण टाकू शकता. आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि तो हाताने अशा पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचा आहे. जेवढं पातळ आपल्याला थापता येईल तेवढं थालीपीठ हे पातळ थापून घ्यायचं. पाण्याचा थोडा थोडा हात लावायचा मध्ये मध्ये, म्हणजे ते लगेच थापलं जातं. वरून थोडंसं आपल्याला आणखी त्याच्यावर तीळ टाकायचे आहेत, ते पण छान असे थापून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर थालीपीठ इथं थापून झालेलं आहे. आता तवा गरम करायचा, त्याच्यावर तेल सोडायचं आणि अलगद हाताने आपल्याला हे थालीपीठ तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता वरून पाणी थोडं शिंपडायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला बोटं उठवायची आहेत. तर इथं उठली नव्हती, त्यामुळे मी नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित अशी ती बोटं उठवून घेतलेली आहेत. आता तेल सोडायचं थोडंसं, वरचा भाग सुकला की, आणि आपल्याला ते पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी खरपूस असं ते भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी पण छान असं तेल लावायचं. मस्त असं दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे. नक्की करून बघा.